गाईज गुड मॉर्निंग. डोलेवरती आहे थोडीशी झोप. आता उठलेलो आहे गाईज. आज आहे माझ्या भाच्याचा बड्डे गाईज. तर बड्डेला घेतली मी सुट्टी. हॅपी बड्डे गाईज. जय श्रीराम. गुड मॉर्निंग. तर आज सुट्टी आहे गाईज. भाच्याचा बड्डे आहे. बोलो भाच्यासोबत आज दिवस घालवा. मग आता बघू आम्ही कुठं कुठं जाणार आहेत म्हणे. म्हणे तेंगे तेंगे डान्स करून दाखव. गाईज आता जिमला जातो पाण्यानं. मी आधी तयारी करतो जिमला ह्याची. तुम्हाला दाखवतो गाईज. बाय बाय. लव यू. जय श्रीराम. लादे लादे. सकाळ सकाळचे आपण गाईज बघू. तुम्हाला दाखवतो मी काय काय बनवतो. ही बोरं कापली गाईज. तेरी मेरी कहाणी बारिशों का पाणी. पाऊस गेला आली या थंडी. गाईज बोर झालेली आपली कापून आता केली नाही राज म्हणून ओट्स मी टाकायला बोर घेतल्यात. ही बघा ही बोरची सगळी आणि यात आठ्या आहेत गाईज बोरांच्या. ते आपण फेकून नाही त्याच्यात खाऊन चुकून खाऊन टाकू. या डब्यातला प्रोटीन संपलाय काय त्यामध्ये टाकत ओट्स. आमच्या कुठं म्हणे 125 ग्रॅम गाईज ओट्स घेऊ आपण. दूध काढलेलं गाईज फ्रीज मधून एकदम थंड थंड गार गार. आणि दुसरा एक गाईज तो ठेवा आपण कॉफी घेऊ. कॉफी पिऊन जाऊ जिमला. थँक्यू थँक्यू थँक्यू. गॅस चालले काय चालू. त्यामध्ये त्यामुळे 2 कॉफी टाकू गाईज. गाईज टाकू आपण क्रिएटिन ह्याच्यात. पाणी बरोबर येते ना व्हिडिओ. वा वा वा. गाईज एकच स्कूप घ्यायचा असतो क्रिएटिनचा पण मी 2 घेईल गाईज. बघी ताकद द्यायला पाहिजे ना. गाईज आपण हे ओट्स बनवलेले आहेत ते आता भिजत ठेवू. जिम मधून आल्यावरती खाऊ. हे ठेवू आपण गाईज फ्रीज मध्ये. जिम मध्ये गाईज या बॉटल मध्ये आपण नेऊ एनर्जी ड्रिंक आणि दुसऱ्या बॉटल मध्ये नेऊ प्रोटीन. अवतारचा गाईज आयसोरिच प्रोटीन आहे. जाम महाग आहे गाईज. पैसे विषय असं तर द्या थोडस. काही तिकडे कॉफी पण उकळलेली आहे. साखर नाही टाकली अजून. साखर टाकायची पण नाही. विदाऊट शुगर आपण पिऊ. बरोबर ना म्हणे. तेरी मेरी कहानी है बारिशों का पाणी. असं का घडतंय मला सांगा ना. गाय 4 चमचे घेऊ आपण. म्हणजे रोज 4च घेतो मी. आज 5 घेतो. गाय तिकडे कॉफी पण रेडी आलेली आहे. आधी आपण काहीच क्रिएटिन पिऊ. नाहीतर कॉफीची चव जाय सगळी ना क्रिएटिनची चव जाईल. पाणी घोटबी. अरे ये रे. होते जाओ. बंटी तुम्हारा साबुन स्लो है क्या. गाइस आता कॉफी पिऊन जाऊ जिमला. गाइस पाण्यानं मी चालू आता जिमला गाडीवरती आहे. जय श्रीराम.
गाय जिम मध्ये कोणच नाही आता, पाण्यानं मी दोघंच राहिलो, सगळी गेली गाय. आज लेट आलो ना मी. तोंडला गाईच काय गरज आहे ना एवढा वजन उचलायची. इथं बस, इथं पाय इथे पाय लावून तिथे पाय पुढं पुढं. दोनशेचा मारून तू बोलतो, तू 200ला मार. उत्तर लाव, किती मार एवढा लाव. चल लाव वजन. तुला सगळं जाईल का? काय बनवे तू बनवे आम्हाला तू मारशील. इकडे उभा राहा, इकडे उभा राहा. इथे बघा असा मारला. उतरला का? 1 2 3 4 बघितलं ना मारलो. रामकृष्ण हरी, जय श्रीराम. मारसून तू पाहिला, मी करतो सुरुवात. मार. 1 2 रामकृष्ण हरी. बॉडी दाखव, बॉडी. हे उचलून ठेव. पण काय गडबड तुझी? गाईच आता जरा बॉडी कमी झाली, कारण दिवाळीमध्ये पक्का काम होता, तर सुट्ट्या नव्हत्या घेतल्या बऱ्याच दिवस जॉबला. तर मग जिम एकदम थोडी थोडीच करत होतो, तर आजारी पण पडलेलो. मग झाला वजन कमी, 3 किलो वजन कमी आला गाईच. आता हल्लो हल्लो चालू होईल. आता पोट पण आलेला. आता 5-7 दिवस झाले एकदम प्रॉपर डाएट चालू आहे. शुगर बिगर डायरेक्ट कट. आता पोट बीट होईल कमी आपला. पाणी इकडं इथे खड्डा आलाय. तू पट्टा करा भाऊ काय? हा रामकृष्ण हरी. अशी पोच कर. चल पोच मार. इकडे 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 या मांडीवर. तसं नाही, असं कर, असं कर, असं. बॉडी दाखव, बॉडी दाखव. तिकडे कॅमेऱ्यात बघ. मेरा सोला का ढोला. पण हलका आहे रे तू. गाईच वर्कआउट तर झालेला आहे आपला. पूर्ण प्रॉपर वर्कआउट नाही केला, कारण आज टाइम नाही माझ्याकडे तेवढा. शोल्डर मारले, शोल्डरचे किती 4 सेट मारले आणि चेस्टचे 4 सेट मारले. आता पाण्याने मी जाणार गाईच घरी. थोडा बाजारात काम आहे गाईच, बाजारात सामान घ्यायचे. तो पट्टा काय घरी येतो का आता? टोक्यात इकडे
काहीच जाऊ आपण घरी. मम्मीच्या गरमा गरम जेव. तुला पण पोट आलंय. ये लागू नको लोकांना नजर लागल. गाईज तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, एकदम जाली करून टाका एकदम. गाईज मी एवढा गोरा नाही हो, फिल्टर लावलाय स्नॅपचॅटचा. साध्या कॅमेऱ्याचे व्हिडिओ काढले त्याच्या आपण कालायला म्हणून चिल मारू. गाईज पण तू सगळं पिऊन टाकलं एनर्जी, मला काय ठेवलाच नाही. चला आता प्रोटीन पिऊ आपण बॉटल मधला आणि जाऊ घरी. गाईज माझा आता एक गोल आहे गाईज, सांगतो तुम्हाला, कुणाला सांगू नका. बर्थडे परत मला अशी बॉडी बनवायची ना गाईज, बर्थडेला डायरेक्ट शर्ट काढून केक कापायची अशी माझी इच्छा आहे गाईज. मी तुम्हाला का सांगतोय तर तुम्हाला सांगितलं ना तर माझी इच्छा अजून वाढेल, म्हणजे मला मोटिवेशन भेटेल. हा मी कुणाला तरी काहीतरी बोललोय तर मग ते करायलाच पाहिजे. गाईज बर्थडेला आहे ना मी डायरेक्ट अशी शर्ट बिट काढून एकदा असं केक कापणार आहे, पॅन्ट घालणार आहे. तुम्ही टेन्शन नका घेऊ. पबी द्यायचं नाही. आता जाऊ आपण, आता जाऊ एक बाजारात जरासं काम आहे आणि मग त्यानंतर याचा केस कापायला नाही. त्याचा बर्थडे गाय झाला, सगळे हॅपी बर्थडे बोला कमेंट मध्ये. थँक्यू बोल सगळ्या ना, बरीच जण तुला बर्थडे. थँक्यू थँक्यू थँक्यू. गाय दुकानामध्ये आलेलो आहे. बाबांकडून घेतलं सोयाबीन 1 किलो, शेंगदाणे घेतलं 1 किलो, कॉफी घेतलं, पाण्याला काहीतरी खायला घेतो इथून. बाबा किती आले? 200 286. एकच पट्टी घेतली. हा हा 12 आहे त्याच्यामध्ये, 12 12 24 आहेत. गाय तुम्हाला गडामध्ये शॉपिंग करायची असली तर इथं बाबाकडे या तुम्ही. बाबाचं दुकान इथेच आहे गाईत. ही कडावची गणपती बाप्पाची मंदिराची कमानी आहे गाईच ना. बाबांचं इथे शॉप आहे. दुकानामध्ये आलेलो आहे गाय, भाजीपाला घेतो घरी, जराशी केली बिली घेतल्यात. मा मित्राचं दुकान आहे गाय, जा हा बघू शकता. शॉपिंग केली मी. कुठे तो पिशव्या माझ्या? 2 पिशव्या द्या ना बोललो. किती आले? 190. गाईच सामान घेतलं. आता आपण जाऊ घरी. पाण्यात जायचं का? पाण्याने गाईच बोरांचे ठोक उडवले. नजारा पाहू शकता किती सुंदर आहे. भाजी घेतली थोडी म्हणजे बरीच काय बी घेतलाय गाईच. काकड्या, गाजर, मिरच्या, लसूण, टमाटी, आला बिला सगळा घेतलाय गाई. सोयाबीन घेतलं. अजून बाजारातून थोडी खरेदी पण केली. पाहू शकता गाईच नजारा आमच्याकडचा कसा 1 नंबर आहे. गाईच घरी आलेलो आहे. पाण्या बघू एकदा आल्या बाबाची मदत करतोय कानाला. हा गाईज पप्पा आहेत माझे, सॉरी. इकडे बघा गुलगुलीत केलाय सगळं पप्पाही. पण काल बैल गेलं नाचून तर टप टप पावला आल्यात. मम्मी पाणी तापलंय ना अंगुलीला? नक्की कुठे आहे तू? कपडे लावते. पबी देतो लेक का ग? दे पबी. या भाज्या बघ हे पाण्याने इथे ठेवल्या फ्रीज मध्ये ठेव. काय देते? पबी देते. गाईज पटापट आता रेडी होतो, भूक लागली जाम. ए पाण्या तू न पाण्याची नको आंघोळ. तू पाण्याचे केस कापून येतो नंतर आंघोळ तो पाण्याची. हा काहीतरी खाजा खाल्ला काय जाऊन घे. सकाळी आपण जिमलाच्या आधी ओट्स भिजत टाकलेलं आणि आता त्यासोबत एक केला टाकतो आणि खातो. गाईज खाऊन पण देत नाही माझं मला. आता बघा गाईज तुम्हाला वाटेल ही ओट्स खाईल का नाही खाणार. बघायचे तुम्हाला कशी खाईल बघा गाईज. ओट्स पण घसरून खाते. काय तिला भेटेल त्या देते गाईज खाते ती. तिला काकडी तरी दिली ना खाला तरी खाते ती. बॉका या गाईज नाही तर बॉलला मांजर एकदम यम्मी.
गाईज नेटफ्लिक्सवरती पिक्चर बघतो. गाईत जेवायला बसलोय. पाण्याला काही केस कापायला अजून नाही आलं नाही. मी गावात गेलेलो गाईच. गावात तुम्हाला दाखवतो. 2 तास गेलं गाईत गावातमध्ये माझं. हे बघा लोगो गेला पालखीचा गाईच. कसा आहे एकदा बघा. अरे हो फोकस बघायच कसं काम आहे गाईच. 2 तास लागलं बनवायला, पण कसा बनवला एकदम नान गुला. हे गाईस आम्ही झालं केस कापायला बोललो. नीट नीट बोल. कॅमेऱ्यात पकड. बघ बघ कॅमेऱ्यात बघ ना. बोल. हे गाईस आम्ही चाललो केस कापायला. काय 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 बोल. हे गाईस आम्ही चाललो केस कापायला. तर गाय आता चालू केस कापायला मी गाडीवर. चल आयो येताव केस कापून यायची. चालू चल. गाय आलेलो आहे सलूनला बाच्याचा केस कापायला. हेअर ड्रेसर बघा प्रतीक शेलके का मचवतोय. मला भाव आहे गायचा. पण कशी केस कापायचे हा काय रे. केस कशी कापायचे बोल. फुटून टकली करून टाक. माग शेंडी ठेव. हा नाही गाय जात आहे. पाण्याचा केस कापलं का जातो घरी. मग घरची जाणार आहे कर्जतला. पाण्याला काहीतरी शॉपिंग घेऊ आज बड्डेला. आणि मग त्याला घरी पोचवी त्यांच्या कर्जतला. ना मी घरी येईल मग आईच परत. मग पप्पाला घेऊन रात्री राहील बड्डेला. पण तुझ्या आरशामध्ये मी गोरा दिसतोय रे. तुझ्या आरशामध्ये गोरा दिसतोय मी. हा काय माझी पण जरा दाढी करून घेतो. प्रतीक शेठचं दुकान पाहू शकता गाईच. जांभिवलीमध्ये सगळे लवकरात लवकर व्हिजिट करा. श्री समर्थ स्टायलिंग हेअर कटिंग. यो यो कांता सिराज चलून काय रे नावर जागा. कायच मोठा कारागीर आहे मोठा. पाण्याची घेतली दाढी करायला. मूस मूस हा बरोबर. नाही काय नाही दाढी करायला लागेल. तू आता मोठा झाला ना. मोठा झाला ना आता तू दाढी करायला लागेल. दात मिटक रे दिसत किडलेलं. मूछ मूछ इसकी साफ एकदम अच्छे से बनाओ. हाँ एकदम चिकनी पान. दांत मिटक. सेट जी उल्टा प्लेट मारना क्या नहीं. अरे मारो रे. अरे मारो मारो. गाय चालू आहे प्रणय शेठची दाढ़ी. अच्छा दाढ़ी करने लगा जवानी में. जब उल्टा मार दो प्लेट. हाँ मारो मारो. तू जवान हो जाएगा तो क्या करेगा. हार्ड दाढ़ी है इसका. उल्टा बहुत हार्ड दाढ़ी है ना इसका. ऐसा वाकड़ा तिकड़ा भी दाढ़ी है इसका. वो दांत भी सरल करो उसका कीड़ा है वो. हाँ अभी अरे 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 फेशियल अरे. करूँ क्या. सीटी लगा था गार लगा दो. हाँ सीटी लगाओ. चंदन नहीं चाहिए ना. अरे 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 अरे. सब्जी सब्जी पीछे से जाके मसाज करो. हाँ हाँ एक नंबर. फेशियल भी करो इसका हेयर स्पा भी करो. पण मम्मीचा फोन आला. हेड मसाज करूँ क्या. कैसा लग रहा है. थांब ना हात नको लाव. चिपकता गया. मम्मीचा फोन आलाय पण या. थांब फोन उचलतो का. काय नको थांब थांब.
हात काढ रे. आफ्टर शेवला काढ रे. हा 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 गारगार का म्हण्या गारगार पका गार वाटतंय. काहीच बाचा झालेलं आहे. केस कापून दाढी पण केलेली आहे. मला बघायचं कसं हिरो दिसतोय तुमच्या रोहितमुळे. दाढी कशी केलेली आहे प्रतीक्षेने एकदम जॉ लाईन कट टू कट. प्रतीक्षेचं झालं तिकडे काम. तर केस कापून आलेलो आहेत पाण्याचं. मी पण दाढी केली आणि आता जरासं काम आहे. तो पालखीचा आपला फॉर्म भरायचा ना त्यात जरा मायमा केलाय ओके मध्ये. तर आता पाहू शकता आख्यांच्या घरी आलेलं आहेत आम्ही. गायज आख्या पाहू शकता. गायज बाय बाय जरासं काम आहे तुम्हाला दाखवतो 1 मिनिट. हा बघायच पालखीचं नवतरुण मित्रमंडळ कर्जत आयोजित कसं काम आहे गायज. काहीच केली का ते पाण्याला चढलं खरंच लाव ही पाण्याला लागून गुलाब. मम्मी पिसाली काय तुम्हाला दाखवतो. काय बोलते आई. आईला चिडवता आता काहीच. आई काय ए बोल बघ दे. अरे लादली बोर. पाण्या चिडलेलं आहे काहीच मान हो गेलो. पप्पाला तर तिकडं मशीर दाखव तुम्हाला. मशीर लावतो गाईच. मम्मी चिडलेली आहे गाईच फुल. पाण्या लाव रे टिकला काय आलं मम्मीला त्रास देते आईला. से गपस गाय गपस भारी वाटतंय. चल एवढं पाण्या लाव ना टिकला आई लावते तर. गाईच आता चालू आम्ही कर्जतला. गाईच हा बरोबर वाटतोय. पॅन्ट घाल चल का गाई चड्डी घातली नाही म्हणे पॅन्ट नाही घालीत. हे घाल पॅन्ट माशी वरच्यावर लाव. चल वरच्यावर लाव. अशी अशी वरती अशी वरच्यावर लाव बघू. मग इकडं बघ बरोबर दिसतो. चल आग्याचा ना चल बघू दे. चल मग ते काढ कपडा आता. चड्डी नाही पेना ना अंदर वो पॅन्ट नाही निघाला. बाजारात बऱ्याच दिवसातून फिरते पाण्यासोबत. पाण्याला सोडलाय घरी. आता मी जातो माझ्या घरी. जाऊ बरे मी येतो टायमात बड्डेला. चल बाय बाय. तसे आलेलो घरी. आता जेवण काय घरी झालं नसेल. मम्मी बाप्पा जेवली नसतील. बड्डे जातील तेव्हा जेवतील. तर पराशेटकडे आलो. पराशेटनी गरमागरम वडे बघितले पराशेटकडून आपण. आणि परा एक बिस्बिडा घेतला गाईच. गुड डे आई ग. पैसे पण रिटर्न केले गाईच. गाईच कपडे एवढे घातले जातात एकदम कडक ड्रेसिंग मारलेली आहे. आता जातो बर्थडेला गाईच. बाय बाय लव यू. गाईच अशी फिलिंग येते का पोरवा झाले साखरपुड्याला. बाय बाय गाईज लव यू. गाईज आता केक घेतलेला आहे आपण. तुम्हाला केक दाखवतो. केक केलाय दादानी पॅक. तर आता आपण जाऊ दादाकडे. या गाईज तुम्ही पण सगळे केक घ्याला. भेटू गाईज आता बर्थडेला आपण. बाय बाय लव यू. जय श्रीराम. राम कृष्ण. ओके हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर प्रणय. हॅपी बर्थडे टू यू. गाईज माझ्या फॅमिलीशी मिळवतो तुम्हाला. तो माझ्या काकाचा पोरगा सख्या. तो माझा भाव आहे. हा माझ्या सख्या मावशीचा पोरगा. हे मामाची पोर गेले गाईज. ही बघा ही त्याची बायको आहे. ही त्याची 2 पोरं आहेत गाईज. खात्यात खाल्ली. हे माझे मामा आहेत गाईज. माझे ते जाम प्रेम करतात. बरोबर बरोबर.
अजून काय ही मम्मी आहे वाईज, हे पप्पा आहेत इकडचे आणि आमचे मोठे बाबा आहेत. अजून काय बोलता मामा? हा एकदम मजेत. एकदम मजेत ना. काय काय हवं तुमची यांचा जावई हा, यांची पोर आहे गायची. काय ते माझं पण मामा आहेत, मला पोर नाही दिली ही, याला दिली गायच. फसवलेलं आहे गायच मला. गायच जेवायला बसला. सुरत दादाला वाटला मटण आहे म्हणून जेवायला बसला गायच. गाईज मी दिवसभर काय काय केलं आज तुम्ही बघितलं असं स्टार्टिंगला व्हिडिओमध्ये. तर माझा चॅनल एकदम सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा सगळे. गाईज मी आलेलो आता मीटिंगला, आमची पालखी काढायची इथून. आमची मीटिंग आहे इथं. तर काय शब्द बोलाल का तुम्ही? काय बोलत नाही काय काहीच नाही बोलत, तर मीच बोलतो काहीच. तर आता ब्लॉग मी इथेच एंड करतो. जय श्रीराम, रामकृष्ण हरी, गणपती बाप्पा मोरया, जय एकवीरा. केतन शेठ